देवदत्त त्या कवळ्या मुलीवर ओढवलेला प्रसंग अनिवार्य होता. तिच्या मनाला त्या अवस्थेत कोणाचाच उपदेश पटण्यासारखा नव्हता. शेवटी तिच्या विचारांना परावृत्त करण्यासाठी योगेश्वराने तिला पूर्वीच्या पतिव्रताची माहिती व कर्तव्ये थोडक्यात सांगितली. ती योगेश्वरांचं सर्व सांगणं ऐकत असली तरी तिच्या मनावरचं दडपण कमी झालं नव्हतं. योगेश्वर सांगू लागले, फार पूर्वी काशी क्षेत्री अगस्ती ऋषी राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव लोपामुद्रा. तिच्या जीवनात ती फक्त पतीलाच देव मानून राहत होती. प्रत्येक कामात, धर्मकृत्यात ती दक्षतेनं लक्ष ठेवत असे. तिच्या त्या एकनिष्ठेच्या व्रताबद्दल प्रत्यक्ष बृहस्पती व इतर देव स्तुती करत असतात. त्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या. अरुंधती, अनुसया, लक्ष्मी, पार्वती या व अशा अनेक पतिव्रतांची निरनिराळ्या प्रकारची माहिती त्यांनी त्या बालवयातील मुलीला सांगितली. तिने ती ऐकून घेतली. सर्व माहिती ऐकूनही तिच्या मनाचं खरं समाधान झालं नव्हतं. या सर्व दुःखी स्थितीतून कायमची सुटका होण्यासाठी अगदी शेवटचा मार्ग म्हणजे पतिनिष्ठ स्त्रीने सहगमन करणे. सहगमन म्हणजे मृत पतीच्या देहाबरोबर स्वतःला जाळून घेणे. सहगमनामुळे सर्व पापे नष्ट होतातच, पण सहगमन करणाऱ्या स्त्रीचा मनोनिग्रह व त्यावेळी धैर्यानं चितेकडे पडणारे पाऊल यामुळे त्या स्त्रीला अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. अशा सहगमनामुळे त्या वंशातील मागच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो, असं धर्मशास्त्रातही सांगितलं आहे. दत्ताच्या पत्नीनं योगेश्वरांचा अंतिम मार्ग नीट ऐकून घेतला. त्याचाच ती अधिक विचार करीत होती. त्या अस्वस्थ मुलीने पुन्हा त्या योगेश्वरांना विचारलं, स्वामी, सहगमन कोणी करावे, कसे करावे, त्याचे काही नियम धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत का? योगेश्वर सांगत होते, पतीचा मृत्यू झाला असेल, त्यावेळी त्याची पत्नी जवळच असेल तर तिने त्यावेळी दहनाच्या वेळी सहगमन करावे. पण एखादी स्त्री गरोदर असेल किंवा पती दूरच्या गावी मरण पावला असेल तर तिने सहगमन करणं हे पाप आहे. तिने केश वपन करावे व आपल्या आयुष्याचे दिवस ईश्वर चिंतनात घालवावे. नित्यनेमाने रोज फक्त एकच वेळा जेवण घ्यावे. वर्षातील वैशाख महिना, कार्तिक महिना व माघ महिना या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करावं. देवांची प्रार्थना करावी. वैशाख महिन्यात ब्राह्मणांना मातीचा कलश पाणी भरून द्यावा. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कार्तिक महिन्यात दीपदान करावे. तो दिवा पितळेचा असावा. पूर्वीच्या काळी असे दिवे वापरात असत. त्या दिव्यांना शिगेचा दिवा असे म्हणत. असा दिवा देता आला तर उत्तमच, पण ते जमलं नाही तर समई, निरंजन